वडील नामकरण केलं. अबाईसांचं वृद्धबाईसा नाम केलं आणि त्या वृद्धबाईसा म्हणूनच राहिल्या. श्री प्रभू बाबाई वृद्ध आणि आबाईसा पण वृद्ध. मग ते सगळं श्री प्रभू बाबांचं चरित्र आठवावं आहे की नाही. वृद्धाबाईसे आले मा. स्वामी पण खुश होते. आता रुपाईसाचं महादाईचं नामकरण करतात. ह्या सगळ्या प्रमुख लीळा सिन्नरला आहेत नाही का. महादाईसा स्वामींपुढे आज बोलते. प्रथमच बोलतात ह्या बाया. ते म्हणजे जिजी वायनायकाची आजी तया नाव महादायसे ती प्राज्ञेची. तिया वाचिले होते आणि तया महासा प्रसन्न. ती अशी प्रत्यक्ष बोले. ते महादेवरायाची पुरोहिते. आता हा जर तुम्हाला अन्वय कळाला तर इतिहासामध्ये त्याची नोंद होईल. पण घेतली नाही दखल. काय सांगून राहिली त्या महादायचा नंतर ती प्राज्ञ आहे आणि तिला महाशी प्रसन्न आहे. ही कुठली महास आहे. ते महासा. औसाला कोण प्रसन्न होतं. देवी. देवी नाव तिचं विंझुगा. तिनं सांगितलं ना तुझं परेश साधे तो गंगा तीराशी जाय. हिला महासा प्रसन्न आहे. तिच्या आजीला रुपाईसाच्या आजीचं नाव काय. महादायसा. ती कशी आहे. प्राज्ञ. प्राज्ञ म्हणजे अशी चातुष्टहीन नाही. आरमोठी दोडका असं नाही. ते कुशळ आहे. आणि तिनं महासा प्रसन्न केली. ती महासा तिला बोलायची. प्रत्यक्ष मंदिरात गेले की बोलायची. कसं असेल बरं ते जीवन बघा. आपल्याला स्वामी बोलतात. आपण असे थर्ड क्लास लेवलचे आहे. स्वामींशी तरी बोलावं ना. स्वामी नाही बोलले तर आपण स्वामींशी बोलावं. बोलतो का. त्याला साधू होतं म्हणतात. जेव्हा तुम्ही ईश्वराशी बोलाल. प्रातःकाळी उठले मग कृष्णाशी बोलले. असे 5 अवतारांना बोलायचंय तुमचं. सेकंड आहे गुड मॉर्निंग. मग तुम्ही सुरुवात करा. तुम्ही घ्यायचं उदासीन ट्रेस तान तणावन प्रारब्धन कर्म काय नसतं असलं. तुमचं पहिलं दर्शन कोणाचं आहे. ईश्वराला भेटले ना तुम्ही. म्हणून त्या महासेला बोलायची. महासात तिला बोलायची. म्हणजे काय फरक असते बरं. आवडी असली की आपण बोलतो प्रेमाने. एवढी आवडी आहे त्या महादायसाची की महासा मग काय बोलत असेल. महासा विचार करा. हा विचार तुम्हाला स्वामी तुमच्याशी काय बोलतील. संसारात काय बोलतात त्याच्या उलट तिकडं असतं. तिकडलंही घेतलं तरी काय हरकत नाही. तब्येत कशी काय आहे की नाही. जेवलास का. झोपलास का. पोट बरं आहे का. स्वामींनी तुम्हाला विचारावं. बाई तुम्ही जेवल्यात का. डोकं ठिकाणावर आहे का. आज कुठलं पाप करणार तुम्ही. कुठला विधी आचरला. स्वामींशी असं वेगवेगळ्या स्तरावर बोलणं असतं. असं बोलायचं असतं. साधू बोलतो स्वामींशी. असं उच्च लेवलला बोलत 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 तो स्वरूपाशी बोलतो. मग स्वरूपातल्या शक्ती त्याला बोलतात. आता हे झालं उच्च लेवल. आता डोक्यात मुंग्या होती. मग तो करुणेत रमतो. पराशक्तीत रमतो आहे की नाही. कृपेशी बोलतो आणि बोलता बोलता मरतो. झालं संपलं.
तर ती महाळसा बोलायची त्यांना आणि ती त्याच्याशी बोलायची महादायचा, आणि ही गोष्ट महादायचा स्वामींना सांगते. आणि ती महादेवरायाची पुरोहित आहे. महादेवराय कुठला? पुरोहित शब्दाचा अर्थ काय? वगैरे वगैरे सगळं सांगणार नाही आता जिंदगीवर. बोलता येतं का तुम्हाला? सांगा, पुरोहित काय करतात? महादेवराय परमार्गी पुरोहितद्वारे क्रिया असते पक्षामध्ये. तिथं महादेवरायाच्या ठिकाणी ती पुरोहित आहे, म्हणजे महादेवरायाची पत्नी. राजाच्या पुरोहित बायका नसतात, बायकाच्या बायका असतात, पत्नी. आणि मग पत्नीमुळे मग राजा तिच्याशी बोलतो. विश्वास संपादन केल्याशिवाय बोलत नसतात राजे लोक. अगोदर बायकोला चेक करायला होतात, ही बघ कशी आहे. आणि मग महत्वाच्या गोष्टी जेव्हा कळाल्या मग तिला पुरोहितत्व देतात. झाशीची राणी पुरोहित कोण होती? ती टिंगी. मालिका पाहिली आपण. असं तुम्हाला चौफेर ज्ञान. अहिल्याबाई होळकरांच्या त्यांनी सगळी मंदिरं बांधलेत भारतातल्या. जवळजवळ आजची मंदिरं आपली सिन्नरस्थळी त्यांनीच बांधले. उद्धार, राजमठ पूर्वीचा, आताचा नाही. त्र्यंबकेश्वरचं मंदिर, असं तुम्हाला काय सांगायचं इतिहास. तर हे पुरोहितांच्या माध्यमाने त्या महिला मंडळी काम करतात. तर आता तो इतिहास सांगितला तुम्हाला, भूगोल सांगितला, आता हे राजा सांगितलं. आणि मग विशिष्ट प्रसंगी महादाय स्वामींना सांगते की राजा भले ते तया ते पुसे. मग आता ही महासा प्रसन्न असल्यामुळं तो जो महादेव राया आहे तो सगळं तिला महादायसाला विचारायचा. मग काय काय विचारायचा? भविष्य स्फुरे. त्या बाईला भविष्य विचारायचं. भविष्य करती ते प्रत्यक्ष होय. तिनं सांगितलं ते खरं व्हायचं म्हणाले. एक वेळ तेही विध्वंस खंडिलेची. विध्वंसाने खंडण्याचा प्रयत्न केला. ऐशा बाईला प्रज्ञा आपण काही नाही द्यायची. जी म्हणाले असं असं झालं. आणि मग बामण लोक म्हणतात, हिला कुठली बाई आणली तुम्ही? हिला कुठलं डोकं आले? आम्ही काय मूर्ख आहे का तुमच्या ठिकाणी? वगैरे चालतं, हे सगळीकडे राजकारण चालतं. संसारात मी थोडीशी बाई चॅप्टर असली त्याला सगळे नातेवाईक वाईट टाकतात. लय शान आहे म्हणाले, आहे नाही. मार्गात बी आलं की लय चॅप्टर पण लय चॅप्टर आहे म्हणतात, लय चॅप्टर आहे. महादायसाला तो ठपका लागला. सर्वज्ञ म्हणतात, बाई महादेवरायाचा ठाईती महादायशी. स्वामींनी त्या विषयाला कुठं नेलं पहा. ती तिथं जाणवायची, ती सगळं सांगायची भविष्य. स्वामी म्हणतात, महादेवरायाचा ठाईती महादायसे आणि तुम्ही येथीची महादायसे. ती तयाशी बोलती तरी तुम्ही याशी बोला. आणि बोलल्या महादायचा है ना. आणि मग महादायसे म्हटले, हे काय जी मी काही बोलून जाण्याची. मग मला कुठे येते बाई म्हणाली, मी तर आताच आली इकडं. सर्वज्ञ म्हणतात, तुम्ही बोला ना, बोलाल. तुमची जी तिला माणसं बोलत होती. साई म्हणतात, ती माणसं तुम्हाला तिला बोलत होती, आम्ही तुमच्याशी बोलू. हे तुम्हाशी बोलेल. मग गोसाई महादायसा नामकरण केले. आता काय कळालं तुम्हाला लिळेमध्ये? जे कळायचं ते कळून घ्या आता, आहे की नाही? समजलं असेल तुम्हाला. तिथे महादायसाला स्वामींनी वरदान दिले. ती माणसं तुम्हाला सूचक स्फुरवायची
आम्ही तुमच्याशी बोलू. आणि महाराजांमुळे सगळं बेलापूर चरित्र, डोमेग्राम चरित्र, तत्वज्ञान सगळं स्वामींनी सांगितलं. दार बंद करावं लागतं ते वास यायला उद्बत्तीचा. झोपानंतर थोड्या वेळाने, काही हरकत नाही. झोप व्यवस्थित झोप, दार बंद करा, छान झोपा व्यवस्थित. व्यवस्थित झोपा, काय नाही, झोपा. तर महादायशाला महादायसा का म्हणतात? आणि सर्वज्ञानी या सिन्नरच्या स्थानावर हे वरदान दिलं, आम्ही तुमच्याशी बोलू, तुम्ही आमच्याशी बोला. स्वामी ब्रह्मविद्या बोलतील महादायसाची, आहे ना. ती तर काहीच माहीत नाही तिला, पण जेव्हा देवाची कृपा होते तेव्हा ज्ञान आपोआप होत असतं. ज्ञान व्हायला काय लय तुमचं शिक्षण लागत नाही, काय नाही, काय नाही. ते आम्ही एका कार्यक्रमाला गेलतो, तिथं भोजने बाबांची पोथी होती, महावाक्य. तर ते अंगठे बांधत, त्यांना लिहिता येत नव्हतं, वाचता येत नव्हतं, पण त्यांचं सगळं पाठ, 5 स्थळ पाठ, बंधांतर पाठ, मुखपाठ. आणि त्या शब्दाने शब्द असं इकडला शब्द तिकडं चालायचं नाही त्यांना. चरित्रपाठ, चरित्राच्या आधी म्हणले की मग ते लगेच चरित्र सांगायचे आम्हाला. मग आम्ही एकदा विचारलं, बाबा तुम्ही शाळेत गेलते का? कुठली शाळा आली? काहीच नाही, शाळा नाही, बाळा नाही, काही नाही. तसे लोक सुद्धा ब्रह्मविद्या बोलतात, अधिकार वाणीतो. जुने बिडकर बाबांचं आम्ही चरित्र ऐकलं, चरित्र त्यांच्या मुखात, कलसाळीला सरलेले. संवत्सराच्या उद्घाटनाला आले होते, आम्ही त्यांना निमंत्रण द्यायला गेलतो. त्याचं पाहिलं की, आणि ते बोलले की असं सरळ सगळं पाठ चरित्र त्यांचं. कुठली लिहा म्हणली की तिला की सरळ म्हणायचे, असं असं जसं लिहिलंय ना आता तसं म्हणून दाखवायचे. बेलापूरचे बाबा होते, संवत्सराचे बाबांचे भाऊ, त्यांचे 7 ग्रंथ पाठ. ह्याने कुठे शाळा वेळा केल्या नाही का? संवत्सराच्या बाबांनी शाळा नाही केली. पण ते ब्रह्मविद्या अनिवार्य बोलायचे, ऐकू वाटायचं, अंतःकरणाला असं स्पर्श करायचे ती लोक. काळ बदललाय ना, सगळं बदलून गेलं. आता कमी लोक राहिले, आता कोणी बोलतच नाही ब्रह्मविद्या. आता ब्रह्मविद्येचं कमी झाला, आता दुसरं फालतू बोलतात. स्वामी म्हणाले, आम्ही बोलू तुमच्याशी. हा वारसा आणि वसा घेऊन आपण या कुळात आलेले आहेत. तर आपण काय बोलावं आणि कुणाशी बोलावं हा संकल्प करावा, सिन्नरच्या स्थानाला साक्षी ठेवून. देवा, तुम्ही मला असं वरदान द्या की माझ्याशी तुम्हीच बोला. ऐकायला सुद्धा आपल्याला नको वाटतं, तर आहे की नाही, असलं नवीन नवीन ऐकायला सुद्धा काय ऐकायचं, बोर होतं मनाला. आणि त्यावेळेला नेमकी झोप येते, झोपेला स्थान दिलेलं आहे, पोथीच्या वेळेला झोप तिथं गाठते लोकाला. अशी ही महादायसा बोलते, पुन्हा जीवनभर स्वामींसोबत बोलते, मरतानाही स्वामींशी बोलते, है ना. महादायसा आठवायला किती दिवस लागेल? पूर्ण महादायसा आठवायची. या प्रथम भेटीपासून महादायसा सरल्या 9 गावाला, तिथपर्यंत महादायसा आठवायला साधूला वेळ आहे का? किती दिवस व्हायला लागतील बरं? हे संपूर्ण चरित्रातले महादायसांचा रोल काय. आणि नंतर भानखेडीला पाठीवर घेऊन गेल्या ना त्या महादायसामुळेच आपणाला हा धर्म प्राप्त झाला. अशी एक व्यक्ती आता इथं स्वामींशी बोलते. आज प्रथमच बोलली आणि पुन्हा बोलत राहिली, आणि स्वामींनी तिला वरदान दिलं की आम्ही म्हाळसा हो म्हणाले तुमची, चला आम्ही बोलू तुमच्याशी. आणि स्वामी बोलले, तिलाच बोलले, सगळं साहित्य बोलले.
म्हणून ही लीळा इथे संपते. आबाईसांना इथे नामकरण केलं. एलंबट आवडवडं ते आवडवडच राहिले जिंदगीवर, ते नाही सुधारले की नाही. फुटा द्यायला माहिमभट्टांना नाही म्हणते. अशा महत्वपूर्ण लीळा सिन्नरच्या स्थानाजवळ आहेत. आता उमायसांचं नामकरण. आपल्या दृष्टीने काय नाव ठेवून राहिले, काय तसं नाही, ते भविष्याची नांदी करताय स्वामी एका मुलींना. आता उमायसा म्हणते जी तिचं आपलं पहिल्यापासून मासोपास, ते बिचारी वेगळ्याच क्वालिटीतले आहे की नाही. ते म्हणजे मी मला मासोपास करू आवडतो. तर मग मला त्यानं काय होईल. सर्वज्ञ म्हणतात बाई येणे इंद्रिय धर्म शमती. इंद्रियांचे धर्म. विचार कोणाचा धर्म आहे? विचार आपण विचार करतो का? बुद्धी कोण विचार करतो? आपले विचार आपण थांबवतो का? मन म्हणजे काय? मन कोण विचार? मन करतं का बुद्धी? आणि मग ते आपल्या ताब्यात आहेत का आपण त्यांच्या ताब्यात आहेत? केलं तर आपण आपल्या ताब्यात, नाही तर उलटे आपल्या ताब्यात. ह्याच्यामुळे दुनिया दुःखी आहे की नाही. त्यांचे मन आणि बुद्धी, मन बुद्धी आणि विचार प्रचंड आपल्यावरती अटॅक करतात. मग ते रात्रभर झोपत नाही. ते असं बघतो छताकडे, पंख्याकडे बघतो, सुस्कारे टाकतो. सगळं असतं. बंगला असतो, बायको असते, लेकरं पडलेली असतात. ते मनातलं बुद्धीतले स्ट्रॉंग फिलिंग्स नाही कंट्रोल होत. मग एकच पर्याय असतो की मार्गाट घे पंख्याला अडका. म्हणजे विचाराने तुम्हाला हरवलं, बुद्धीने हरवलं. आपल्या हातात काहीच नाही की नाही. मन बी नाही, बुद्धी नाही. मग ती ठेवण्यासाठी ते असते शून्यावस्था. निराश्रय अवस्था पाहिजे की नाही. आपण निराश्रित होतो का? नाही होत, कधीच नाही होत. देहाने हो, मनाने नाही होत. डोकावतात ते. मन डोकावतो, बुद्धी, विचार, अहंकार, मानमान्यता, स्टेटस, अभिलाषा, आशा, लय भानगडी आहेत आपल्याजवळ. आपल्याकडे काहीच नाही. ती तेव्हा सर्वज्ञ तिला सांगतात की तुमचे इंद्रिय धर्म, मनोधर्म. कसं वचन आहे बरं ते स्वामींचं? परित्यजोनी शरण यावं म्हणतात. सूत्र स्वामींचं. काय पण कुठलं सूत्र आहे? तिथं धर्म शब्द आहे, धर्म त्या सूत्रात. कर्म धर्म विधी. तुम्ही आज ठिकाणावर नाहीच वाटतं. कर्म धर्म परित्यजोनी. धर्म म्हणजे इंद्रियांचे धर्म, मनाचे धर्म. कर्म धर्म विधी विखो. धर्म शब्द आहे तिथे. आणि पुन्हा वृत्ती अधीन. तिथे वृत्तीचे अनेक प्रकार असतात. इथं मनोवृत्ती, स्वभावाची वृत्ती. वृत्ती आहे ना तुम्हाला, आतमधल्या प्रवृत्ती असतात वेगवेगळ्या. प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या स्वभावाचा आणि प्रकृतीचा आणि प्रवृत्तीचा असतो, आहे की नाही. अजून डोकं असतं कोणा आपलातून. ती वृत्ती काम करतात. वृत्ती अधीन.
हे एक सूत्र कळायला 12 वर्ष लागतं बरं. वृत्ती अधीन नाम आहे. अध्यात्मातल्या वृत्ती वेगळ्या, सर्वज्ञांना अभिप्रेत असलेली वृत्ती वेगळी. ह्याची वृत्ती चांगली नाही माणसाची, ती वृत्ती वेगळी. आणि वृत्ती धृतीचे प्रमाद वेगळे. अशा वृत्तीवरती कोणी बोलत नाही आजकाल, आहे का नाही. वृत्ती आणि धृतीवरती महावाक्य लावलं पाहिजे. 1 महिन्याची पोथी याच विषयावर बोलायचं सतत. ऐकणारे थकून जातील, आहे का नाही. तुमचे काय लावलंय वृत्ती आणि धृती वृत्ती, ते वृत्तीला बोललं पाहिजे. आणि वृत्ती बदलली की प्रवृत्ती बदलते स्वामींची, आहे की नाही. असं वृत्ती आणि प्रवृत्तीचं नातं आहे. म्हणून स्वामी म्हणाले तुम्ही वृत्ती अधीन होऊ नका, तुम्ही प्रवृत्ती अधीन व्हा, आहे की नाही. स्वामींच्या प्रवृत्तीच्या अधीन आपण व्हायचं, आपण वृत्ती अधीन नाही व्हायचं. हे कळायला 12 काय जीवन जातं अध्यात्मातलं. हे 2 सूत्र कळायला. वृत्ती अधीन न व्हावे, बर ते सुटलं तर तुम्ही स्थिती अधीन होता. स्थिती अधीन म्हणजे काय. करा विचार. महाराज ह्या दोन्ही गोष्टीच्या वेगळ्या झाल्या. उमायसा तशाच आहेत. त्या म्हणतात जी मी असं करते हो म्हणाले, खूप उपवास करते, देह माझा खुश केलाय. स्वामी म्हणाले बाई तुमचा इंद्रिय धर्म शमल ना. जी तर आम्ही अनेके व्रते न करू, मासोपवासच करू. सर्वज्ञ म्हणतात तर काय सांगावं तुम्हाला, हे काहीच करायचं नसते तुम्ही. तरी ऐसे तुम्हा नाव मासोपासनी म्हणा. मग त्या दिवसापासून गोसावी तयाशी मासोपासनी म्हणतात. मासोपासनी आल्या म्हणायचे स्वामी. चला ठीक, बस पुढे झाला. आता गोदमेश्वरा पुढा पद्मेश्वर कथन. मग उदयाचा पूजावसा झाल्यानंतर सर्वज्ञ विहरण विजय करतात. गोंदेश्वराचा देवळी बाळाने आवरी आसन स्वामींना झालेला आहे, तर बाळानं आहे तिथे. मग बाईशी पुसले बाबा या देवळापुढे हे देऊळ काहीसे आज इथे देऊळ आहे, समोरासमोरच आहे ते 5 फुटावर. सर्वज्ञ म्हणतात जाणा पागा या देवळापुढे हे देऊळ काहीसे. माहीत आहे का म्हणाले, तुम्ही सांगा बरं आम्हाला. मग कवनी काही म्हणे, कवनी काही म्हणे. सगळ्यांनी आपापली मतं सांगितली सर्वज्ञांना. सर्वज्ञ म्हणतात तुम्ही म्हणता ते सगळं असंच आहे म्हणाले. हे अभिमान कार्य का, हे अभिमानाचं कार्य आहे. बाईसा आहे तिथे जवळ. आता बाईसाने आपलं मत दिलंच नाही. बाईसा म्हणतात ते कैसे बाबा, हे अभिमानाचं कार्य कसं आहे आम्हाला काय माहित नाही बाबा. मग सर्वज्ञ म्हणतात, आता सर्वज्ञ बोलतात. आता ज्याची आठवण सर्वज्ञ काढून बोलतात तोही भाग्याचा असल्याशिवाय स्वामी बोलतच नाहीत. स्वामींचं बाई तुम्हाला माहिती आहे का इथे काय झालंय ते. गोंदवे ईश्वरा पुढा पद्मेश्वरू, हा गोंदेश्वरू मागा गोविंद नामे व्यवहारा तेने केले, आणि तो पद्मेश्वरू पद्मा नावे व्यवहारात तेने केले. स्वामी आता इतिहासात चालले, इतिहासात घडलेली गोष्ट सांगतात स्वामी. स्वामी जेव्हा सांगतात तेव्हा त्याच्या अगोदर हजारो वर्ष ते मंदिर बांधलेलं आहे. ते कथानक स्वामी तुम्हाला सांगतात. कळलं तर बघा आता झोपेमध्ये. गोंदो मामा पद्मा भाचा ही जोडी आहे अशी. बाईशी म्हणली बाबा गोंदेश्वरा पुढा पद्मेश्वर म्हणजे काय. मग सर्वज्ञ सांगतात. आता परत गोष्ट सांगतात. हे सगळं नातं लक्षात ठेवायचं. सर्वज्ञ म्हणतात म्हातारे एकीचा पुत्र, त्याचं नाव पद्मा. तो आपल्या घरी नाहत होता, आंघोळ करत होता. हटा जेव्हा जावयाची लवडसवडी लवकरी पाणी सारविले, त्याला बाजारात जायचे. त्या गडबडीत त्यानं पटकन आंघोळ केली. माथा चोखणी लावली होती केसाला. आता मेहंदी समजा तुम्ही, मेहंदी रंग लाएगी, मेहंदी लावतात.
म्हातारड्या बायाचं मेहंदी लावतात आजकाल, आहे की नाही? हा दिवस प्रकार आहे. ह्याला मेथी, माथ्याला मेथी लावली म्हणाले त्याला मेहंदी. आणि भावजाई ते म्हणितले वेग करा ओहणी, वहिनी म्हणतात. ओहणी शब्दाचा अर्थ वहिनी आहे ते. वेगा करा वहिनी, पाणी आणा, डोई खरकटेल, लवकर पाणी आणा म्हणाले. ते पाणी सरलं आंघोळीचं, त्याला डोकं धुवायचे. आणि मग ती भावजाई त्याची वहिनी पाणी नाणीची, बाया तशा हुशार असतात. तिच्या नवऱ्याला द्यायचं असेल पाणी, बाया कुठं वंच करतो करते सांगता. हां, बाई म्हणजे एक असा मोठा महाभारत आहे. लय तमाशा. बायामुळं तर सगळे लोक दुःखी आहे. बाई तर पाहिजे, आहे की नाही? संसारात बाईशिवाय काय होत नाही, मार्गात बी काय बायाशिवाय होत नाही. तिनं पाणी डासून दिलं नाही तिनं, अशी वहिनी बदमाश आहे. आणि मग तू बोंबावू लागला तिकडे बाथरूम मध्ये, आंघोळीला पाणी दे, आंघोळीला पाणी दे. बाया बोंबावू लागला. मग ती तिथूनच म्हणते भाऊजाई त्याची वहिनी, हो गा हो, गपणारे गप म्हणाले, आणते ना रे भाऊ, गप ना म्हणाले, घराला ओरडायला लागला. मग तो म्हणतो, आणा वहिनी, वहिनी लवकर आणा ना. त्या दोघांचं, तो बाथरूम मध्ये आहे, ती चुलीजवळ आहे, तिचं पाणी उकळत आहे, पण तिला द्यायचं नाही आहे ना. ती आई म्हणती, भाऊ कशाला बोंबलायला लागला, गप ना. आणायली ना ती, संसारात इथंच भांडणार. जेवायचं आणायचं नाही, चहा जेवण नाश्ता, झोपायला अंथरून नाही टाकलं, आंघोळ केल्यावर कपडेच नाही दिले, आंघोळीला साबणच नाही ठेवलं, पॅन्टच नाही ठेवली, टावेलच नाही ठेवलं, जसे काही हे बांधून घेतले हमालीन. तू तुझं कर ना, जाय ना भाऊ. पण ते इथं सुरुवात दुःखाला होते, परावलंबन कराय. लय भांगडी असा संसारात. त्याच्यावर तर मारामाऱ्या पाहिल्यात आम्ही कुठलेल्या आहे. आम्ही तर पलीकडच्या रूम मध्ये इकडे ठोकता येते का कळत नाही तिला. मी बाथरूम मध्ये गेलतो बाबा, तो सांगतो मला तिकडे येऊन. बाहेर आलो तर मला तेल नाही ठेवलं, कंगवा ठेवला नाही. ही काय पद्धत आहे? काय या जिंदगीला अर्थ आहे? अरे तू तू लेकरं काढलेली सांभाळायला लागत नाहीत का रात्रभर? गप ना तू. मग ते आम्ही समजावून सांगावं, कशावर मी भांडणं, तू काय संसार केला, मग गप ना. होतो कमी जास्त. ते टिले पिले रात्रभर ते बायला झोपू देत नाही ना, उठावं लागतं, करावं लागतं, गप बसायचं ना. पण माणसं बी लय विचित्र भांडतात. आता इथं भांडण सुरू झालं. आई म्हणते, अरे गप रे भाऊ, गप पद्म्या, तुला कुठं जायचंय, का वेगळा करता अशी, तुला काय गडबड आहे, बस ना बाथरूम मध्ये थोड्या वेळ. जाशी मा जोडून घेऊन येशी काही, तुला कुठं जायचं रे माझ्या बाजारात धंदा पाणी करायला, आणि तुला काय गोंदेश्वरापुढा पद्मेश्वर मांडायचा आहे तर भाऊ तुला. आई बोलली त्याला, म्हातारडी. माहित आहे मला काय कमवून ठेवलंय ते. मग तो आईला म्हणतो, आई काय म्हणालीस तू? अरे भाऊ, तुला काय गोंदेश्वरापुढा पद्मेश्वर मांडायचं काय, मंदिर बांधतो काय तू तुझ्या नावाचं? हा, भानगड कुठं होती? पाण्यावर. महाभारत कुठं चाललंय आता? दुसरीकडेच गेलं ते. आणि तैसाच तो डोयाच्या जुडा बांधून निघाला. त्यानं लावलेली मेहंदी, त्यानं तसंच जुडा बांधला. जुडा शब्द आहे इथं. मेथीची जुडी म्हणतात ह्या भागामध्ये, आहे का नाही? जुडी जुडा. त्यानं सगळे केस एकत्र केले. त्या झिंज्या मेहंदी लावल्यावर कशा असतात? मोकळ्या असतात अशा, अवदसा कशा असतात आजकाल त्या झिंजाच मोकळ्या असतात बायांच्या, आहे का नाही? अशा हालतं ते अवदसा, अशी तोंडात जाते, नाकात जाते.
हा त्यानं तसंच जुडा बांधला. तो जुडा शब्द आला इथे, इथून तिकडे गेला, मग जुडवा, जुड्याचं जुडवा झालं, ते जुडवं बाळ झालं. जुडवं केळ, जुडवा आंबा, जुडवं बाळ. जुडवं काय काय असतं जगात? जुडवा नवरा बायको नसतात फक्त. जुडवं काय असते? आणि जुडवा बिबा एक पाहिला आम्ही तंत्रविद्येमध्ये, जुडवा बिबा असतो. आणि जुडवा पेरू एक पाहिला, जुडवं जांभळ, जुडवी ककडी, जुडवं वांग. आणि काय असतं ह्याला महत्व आहे बरं अध्यात्मामध्ये. स्वामींना जुडवा सुपारी कोणी वाहिली होती सांगा बरं? चला अध्यात्मात तुम्हाला प्रवेश करूया. तर आता तो असं जुडा बांधला त्यानं, डोई खरखैटेली ठेवणी पहिरा नहाला. तिथं नाही आंघोळ केली वैतागानं, दुसरीकडे जाऊन आंघोळ केली. व्यवहारा एकाचे द्रव्य काढले, तांगड सरीशी केली. तांगड शब्द इथे आहे, टांगा टांगा किंवा बैलगाडीची तांगड म्हणतात तिकडे त्या प्रदेशामध्ये. झोपली, तेलंग देशा गेला. गेलं बिचार. अनेक अर्थ असतात, जसं कुंदा कुटूच्या मुकुट जटा विभूतीने भरले अंग. सांगितलं नाही तुम्ही काय ते, कसली आरती आहे? सह्यागिरी. कसं आहे ते मूर्तीवरनं? पूर्ण परब्रह्म कामयित जैन मोत्रित नुजनंदा पुरविसी भक्त कामचंद. आरती आहे का ते? हा नाही ना. कुंदा कुटुसा कसं शब्द आहे तो म्हणा? सिंहागिरी क्रीडा दर्शन देतो अमोघ कुंदा कुटका मुकुट जटा विभूतीने भरले अंग. सिंहागिरी क्रीडा करी दर्शन देतो अमोघ कुंदा कुटका मुकुट जटा. कुंदा म्हणजे चमेलीचे फुलं असतात. हा, त्या दत्तात्रय प्रभूंना चमेलीची फुलं अनुसयाबाई, अत्रे अनुसया, बद्रिकाश्रम आणि सह्याद्री पर्वतावर. वर्णन आहे, मूर्ती वर्णन आहे त्या आरतीमध्ये. इथून पुढे प्रवचनाचे विषय हे ठेवावेत. कोणी सभा घेतली ना तर घेऊ नका आयुष्यात कधी असली भानगड घेतली तर प्रत्येक साधूला एक एक मूर्ती वर्णन द्यायचं. भाऊ ह्या मूर्ती वर्णनावर तुम्ही बोला, बस. 5 साधू बोलवायचे, पण त्यांना सांगायचं ह्याच विषयावर तुम्ही बोला. आता बोलायचा हा विषयच नाही राहिला ना, कारण 9, 9:30 पर्यंत सगळे येतात स्वागतात. 10-11 वाजता 12ला उपार पाहिजे तुम्हाला. जेवायला तर सगळ्याला लागतं वेळेवर. झाला कार्यक्रम. त्यासाठी 8 तास केला होता तो कार्यक्रम. कशासाठी होता हे गुड काय आणखी मला उकळलं नाही बरं अद्यापर्यंत. फार दुःख वाटतं त्या गोष्टीचं मला. उधाणी प्रवर्तली पाहिजे ना एक 4-5 तास. 4 वाजेपर्यंत चालू द्यायची सभा. त्या सभेत कुत्रं बसणार नाही की नाही समोर. ह्यानाही टाइम नाही, त्यांनाही टाइम नाही. आणि पैसे तर खर्च करून जातात ते, लाखो रुपये, करोडो रुपये. कशासाठी केलं होतं? काय भेटकाळ झाला, काय नूतन निघालो, चिंतनाचा विषय आहे. त्यानं बिचारानं घेतलं आपलं आपलं गटुडं गुंडाळलं, जटा बांधल्या, केसाच्या जुड्या, वैतागून निघाला. ती कधी कधी वैताग चांगला असतो, माणूस सोडतो, निघून जातो देश. तेलंग देशाला गेला. तेलंग देशालाच का बरं जातात? तेलंगणा व्यवसाय तिकडं पैसे कमवतात. स्वामींनी पण तेलंगाचा उल्लेख केला आहे की नाही? कुठलं वचन आहे बरं ते? तेलंग देशानं आपल्याला जायचं नाही. त्यासाठी जायचं नाही की तिकडे सगळंच भरपूर आहे तिकडे, आहे की नाही? कोण आहे तिथला मुख्यमंत्री आता? विजय रेड्डी, हिरो आहे पिक्चरचा, विजय थलपती. एक सामान्य घराण्यातला माणूस, पिक्चरमध्ये काम केलं
आणि तो आज तिथे सगळी सत्ता परिवर्तन करून टाकलं झटक्यात. सगळे कायदेन बेदेन सगळे मुक्त, चांगला माणूस आहे. एकदम डॅशिंगमध्ये आहे. गरिबीची जाणीव ठेवून बसलेला CM आहे तो. असे पाहिजे सगळे. त्या तुकाराम मुंडेला एकदा मुख्यमंत्री केलं पाहिजे आणि पंतप्रधान केलं पाहिजे. अशी एक लोकशाहीमध्ये आहे. बिना वोटिंग, एक वोटिंग सर्वांनी करायचं. मुंडे साहेब मुख्यमंत्री झालेच पाहिजे आणि मग CM भारताने निवडून द्यायचं त्यांना. हे ह्या हरामखोरांची मतच नको आहे. खासदारांनी टाकलं वोटिंग, मग बघा भारत देश एका वर्षात सुधारेल. एकाच वर्षामध्ये सगळे. तसे आपल्या बी ह्याच्यामध्ये तुकाराम मुंडेसारखा अधिकार नाही केला पाहिजे. सगळे स्थान ओके, सगळं ओके आहे ना. भिक्षुक, मार्ग मंडळी सगळे ओके करून टाकलं, सगळे शिस्तीत. हां, 13-12 आमनायचे प्रमुख तुकाराम मुंडे. शिस्त. स्वामींनी जो कायदा सांगितला तोच वापरला माणूस, आहे का नाही. सगळे वचन विधी पाळामध्ये चला. तो बिचारा निघाला वैतागून, गेलं. कुठे गेलं? तेलंगणाला गेलं. ते तिथं कशाला जातात माणसं? पैशाला. मग तिथे अपार द्रव्य जोडले, कथिलाच्या खोटी भरल्या ते कथिला बैल भरले. कथिल धातू आहे. कथिल माहिती आहे तुम्हाला? कथिल. त्यानं कोट्याच्या कोट्या भरल्या, ते कोठी बैला भरली. देवता अभिमान घेतला. चांदीवर हलका असतं ते कथिल, त्याला डाग द्यायला वापरतात. सगळं साहित्य सांगता येत नसतं. तुम्हाला काय काय ज्ञान सांगायचं, कथिल माहीत पाहिजे अगोदर. देवता अभिमान घेतला, ते रुपये झाले. त्या बैलगाडीत ते कथिल होतं, त्याचं चांदी झाली चांदी. देवता अभिमान घेतला. कसं आहे आपलं वचन स्वामींचं, अभिमानाचं. तुमचा अभिमान आहे, तुम्ही देवासाठी सोडलं ना सगळं. बाई इथे याचा अभिमान, ही काही अप्रतिबंधी. आणि दुसरं हे स्मरणच चालू आहे आपलं. अभिमान साडीला तुझे काय. 2. तिसरं मुख्य सूत्र नाही सांगितलं. नाही तुम्ही ज्या विषयाच्या संदर्भात चालले ते नाही सांगितलं ना. त्याला लय उजळ करायला लागतं माइंड बाळा. इगो नाही चालत कुठला. त्याला जीवनच द्यावं लागतं त्यासाठी. संदर्भ काय चालू आहे, प्रमाण काय चालू आहे, बरोबर ते सूत्र प्रमाणाला दिलं पाहिजे. ते काय सांगू राहिले इथे, देवता अभिमान घेतला, रूपच करून टाकलं चकाकणारी चांदी. तसं तुमच्या संदर्भात काय आहे देवाला. आपण जे सर्व सोडून येतो, नातेवाईक आपले सगळे सोडतो आपण, कुणाच्या भरोसा. त्याने काय तुम्हाला वचन दिले सांगा पाहू. साधूला हे वचन अंतःकरणात ठेवावं लागतं, तर तुम्ही दुःखी नाही होणार, उदास नाही होणार. माझं काय, कोण मी कोण, कुठली कुत्री, तर सगळे तेच कारभार आहेत. कुत्री तुझं काय, कुणाचंच काय नाही. ते कुत्री हे बोलणं कधी येतं तुम्हाला, तुमचा विश्वास नाही ना देवावर. कसं सूत्र आहे ते, हे तर निराभिमान पर आपुल्या लागी स्वाभिमानाचे स्वाभिमान. सर्वजण तुम्हाला आश्वासित केलेलं आहे. हे ऐशी एवढी नागवी दिसत, किती स्वाभिमान आहे ना. ब्रह्मांडातले तुम्हाला कोणी सुद्धा वास पाहणार नाही.
हे असेच आहे आरक्षण, आहे ना. हे शाळवाचे तुमच्यासाठी एवढं स्वीकारलंय स्वामींनी अवतार घेताना, आहे की नाही. आपल्या लागी स्वाभिमानियाचे स्वाभिमान. तो पद्म्या गेलाय तिकडं, कतलाच त्याने हेच करून टाकलं, चांदीच केलं त्या देवतेने. कोण्या ज्या संकल्पाने निघाला तो पद्मेश्वर मांडायचा आहे, त्याला आता मंदिरच बांधायचं आहे ना देवाचं. असा संकल्प पाहिजे तर तुमचा अभिमान घेते. ती देवता पिटुकली, एवढा अभिमान घेतला. तुमचा का नाही घेणार स्वामी अभिमान? तुमचे अभिमान घ्यायला एकटे स्वामीच नाहीत, कोण कोण आहेत? 81 कोटी संरक्षण. ओळख नाही, तुमचा अभिमान घेतील. ब्रह्मांड तर कापल तुम्ही चालले रस्त्याने. म्हणजे हे तपस्विनी बाई चालली बाबा, पण थोबाड नीट पाहिजे आपला, नीट नीट ठिकाण्यावर. आचार्य नागदेव जात असताना काय होत असेल बरं, आहे ना. ब्रह्मांडा सगळे हात जोडून उभा असतील त्यांच्या समोर, आहे ना. या साम्राज्यात विचारात जगल्यावर तुम्हाला आनंद वाटेल. तो मोदी पिटुकलं चालतंय रस्त्यानं तर सगळे स्क्वॉड असतात इकडे त्याच्या बाजूला, असं झेड सुरक्षा, आमची सुरक्षा, तमची सुरक्षा. तुम्ही त्या मोदीपेक्षा भारी आहे. पण तुम्ही असे प्रश्नोके चेहऱ्याचे, उदार, माझं कोण, आता तुझं कोण आहे, तुझं कोण आहे, तुझं कोण म्हणजे काय पाहिजे, कोण पाहिजे मला. स्वामी आहेत ना आपले, सगळ्या देवता तुमच्या आहेत, ब्रह्मांड तुमचं आहे ना. हे आकाश तुमचं, सूर्य तुमचं, चंद्र तुमचं काय, तुमचं सगळंच आहे. आता भोटवासांचं कसं असं जीवन आहे का नाही. तुम्ही ते चिंतन केलं का? लिंबा गणेशला आश्रमात भोटवास काय करत असत? तन्मंडळम पवित्रंच यस्मिन देशे वशतज्ञानी, है ना. जिथे आपण राहतो तो देश, ते मंडळ कसं होतं? पवित्र होतं. स्वतःला तसं समजू नका, तेवढं भारी. तसं आचरण करा, तसं वागावं लागतंय, तसं राहावं लागतंय, स्वतःला तयार करावं लागतंय. असं लग्नाला जायचं असलं तर त्या नवरीला असेच तयार करतात 3 दिवसापासून. हळदला, ब्युटी पार्लरला बाया बोलो, सजवतात तिला. एका नवऱ्याला द्यायचे ना, तिला खुश करायचे. तुम्हाला स्वामींना खुश करायचं ना, मग तुम्ही त्या लेवलनं सजलं पाहिजे. ज्ञान, भक्ती, वैराग्य, तपस्या हा तुमचा अलंकार आहे की नाही. तुमची प्रसन्नता, तुमचं उठणं, ते चालो उठो बैसो कवनीच नाही, भांडारे कराच्या सारखे उठो बैसो, हे साधूला आलं पाहिजे तर तुम्ही साधू, नाहीतर भोंदू. काही खरं नाही तुमचं जिंदगीला, काय अर्थ. जेवण देतील स्वामी तुम्हाला, 4 टाइम खा, 2 टाइम हागा, तेवढंच करणार ना. त्याच्या जिंदगी सगळेच पशु पक्षी सगळे करतात जगात, जलचर अपराचर सगळे. तुम्ही वेगळं काय केलंय, वेगळं करा, मग तुम्हाला हे सूत्र लक्षात येईल की देवता अभिमान घेतला. त्या गाडीमध्ये चांदी झाली, चांदी ओरिजिनल चांदीच्या चिपा तयार झाल्या. मग तो गावाशी आला, मग गिराईक बोलवले, ते रुपये देखिले, तैसेची मागू ते बैल भरले, तो मागवता तेच गेला. पाहता हा कसला, ह्या पद्मा मग तर हुशार दिसतो. गावी आल्यावर बघितलं तर मला, अरे मी तर कथीला आणलं होतं त्या मालकाकडून, तो मागवता तेच गेला. त्या ते म्हणितले, आपले रुपये घ्या, आमचे कथील द्या. इमानदारीचं फळ मोठं असतं. असं मी असलं मी केलं नसतं, आहे की नाही. म्हणजे अच्छा, अरे बरं झालं, चांदी निघाली, पटकन विका. तो तिथं गेला त्या व्यापाऱ्याकडं, ते म्हणतं आम्ही दिलेले ते कथिलाची, तो इमानदार आहे. आता इमानदारी, विश्वास कलियुगात ठेवू नका बरं. कोणावरती ठेवू नका, कोणावर प्रेम करू नका, आणि अवघड असते बरं. सगळे धोकेबाज असतात, करू नये भांडण. तो काळ होता,
त्यामुळे आम्ही तुम्हाला कथेला दिलं तर बाबा हे तुमचे भाग्य झाले रुपे, तुम्ही घेऊन जा आपलं. आम्ही मागू ते घेऊन तर मागू ते कथिलची होईल. काय व्यापारी हुशार असेल तो, आहे की नाही? कशी विचारधारा आहे या चरित्रामध्ये आपल्या. त्यामुळे आम्ही जर तुमचं घेतलं, ठेवूनही घेतलं, तरी म्हणाले आमचे मागू ते कथिलच होईल. आपलं तसंच आहे, कथिलच होतंय. पुन्हा कपडे घातले तरी कथिलच. ऐसे विचारोनी म्हणितलं अगा हे तूच घे. म्हणाले अरे बाबा तू सिन्नरहून आलास ना पद्म्या, पद्माकर सेठ तुम्ही घ्या. नको घेऊन तर आमचं तेच होणार आहे. असंच होत आहे की नाही? असं कुठं आहे चरित्रामध्ये? काय काय बरं असं अशा बऱ्याचशा गोष्टी येऊन जातात मागे पुढे. घेऊन जा म्हणाले, तुमचं तुम्हाला, आमचं आम्हाला. नको तुमचं काहीच नको, तुमचं आम्हाला काही नको. दोघांचा चालू आहे ते. मग मागोता गावाशी आला तेने द्रव्ये, स्वामी म्हणतात हे देऊळ करविले. गोंदेश्वरापुढा पद्मेश्वर केला, त्या मंदिराचं उद्यापन केलं. आणि मग आईकडे आला आतमध्ये. आई आता मी येऊ? तिचे रडता डोळे कुहिजले. आता ह्याच्यामध्ये बराच काळ गेला असेल ना, तर त्या आईचं डोळे कुजून गेले, सर्वज्ञ सांगतात. तेव्हा तो आपल्या घरा आला, आईच्या पाया पडला. म्हणाले आई तू म्हणली होती ना, बघ बांधून आणलं, उद्यापन केलंय. असं असतं, केला संकल्प सिद्धीला न्यावा लागतो माणसाला, नाही तर फुसका बार, आहे की नाही? संकल्प स्ट्रॉंग असला पाहिजे तर सिद्धी येते. सिद्धी तुमच्या पायावर लोळते. कुठं श्लोक आहे गीतेतला सांगा? संकल्प सिद्धी आठवतंय का बघा पटपट? पुथीला बसताना फ्रेश माइंडने बसत जा माणसं. नाही आठवत, जाऊ द्या, मागील पानात घाला. आणि मग त्यानं ते मंदिर असं बांधलं. आईला सांगितलं आई बघ, आईचा तो आशीर्वाद होत आहे की नाही? तर डोळेच नाहीत ना पाहायला. आता आंधळी झाली म्हातारी, डोळे काशाचे डोळे. असंच होतं, काळ निघून येतो मग डोळे येतात. माणसं निघून जातात, मग म्हणतो तो असला तर बरं झालं असतं. हाय तेव्हा अडचण वाटते, की नाही? आहे तेव्हा उपेक्षा, अपमान, घृणा, द्वेष. हे संसार काय परमार्थ सेम असतो. जीव आहे ना, कुठेच समाधान नाही याला. मग तो म्हणतो आई, अहो आई आता माती नाहणे हो, वहिनी पाणी आण हो. ते पाणी एवढं मोठं गेलं ते. मग ते त्या वहिनीनं पाणी आणलं, मग त्याने आंघोळ केली. मग सर्वज्ञ म्हणतात ते हे माम्या भाच्याचे देऊळ गा, तुम्हासी धर्मविषयी ऐसा अभिमान व्हावा किंगा. धर्माविषयी अभिमान असा, हे सूत्र देवाने तिथं सांगितलंय. तुम्हासी धर्माविषयी ऐसा अभिमान व्हावा. कुठं आहे बरं हे धर्मा? मी तिचा धर्म गा. कसे म्हणाले भट्टोबास? येईल गा म्हणाले, ती मला भांडली ना, रुसून गेली ना, मी तिचा धर्म. काय भट्टोबासांच्या व्याख्या आहेत ना? कोण होती ती गेलेली भांडून? आली म्हणाली मी तिचा धर्म जाईल म्हणाले. मग भांडलो, ती भांडली, पण नक्की येईल म्हणाले. ती संध्याकाळपर्यंत आश्रमात येईलच. धर्माभिमान, धर्मो अभिमान दाक्षिण्य, तसा श्लोक आहे तो. तर सगळं तुमच्या जीवनामध्ये ज्ञानमय जीवन असलं ना, तुम्हाला कधी उदासीनता काहीच नाही. एन्जॉय करा लाईफ, सेलिब्रेशन करा, सेलिब्रेट युअर लाईफ. संसारिक लोक सेलिब्रेट करतात गोव्याला जाऊन, उघडं नागवं,
तुमचं सेलिब्रेशन असतं, ज्ञानाने असतं, सुंदर सेलिब्रेशन. सेलिब्रिटी आहेत ना आपण. एक हिरो आहे तो शाहरुख खान, सेलिब्रिटी आला म्हणतात. तुम्ही स्वामींचे सेलिब्रिटी आहेत. तुम्ही असं मस्त राहायला पाहिजे. स्वर्गातून फुलं टाकतील तुम्हाला. हे माणसं तर त्यांचं स्वागत करतात. तुमचं ब्रह्मांड स्वागत कर, वेलकम. ते म्हणाले स्वामी म्हणतात, धर्माविषयी ऐसा अभिमान हवा. तो अर्जुन आला द्रौपदीला आहे की नाही, हिमालयात पडल्यावर तिला धरायला गेला. म्हणाले मी धर्मी आला ग म्हणाले. ते आठवतं का महाभारतात आहे बघा. धर्मी आलाय म्हणाले. तू पण धर्मानेच उठा. आपण पती पत्नी होतो एका काळात, जाऊ दे ते नातं सोडून दे आता. मी धर्मी आला. कसे विचार आहेत ना, प्रत्येक ठिकाणी विचार थांबलेले असतात धर्माविषयी. मी तिचा धर्म. मग धर्माभिमान असावा. स्वामींनी सांगितलं धर्माधर. एक सूत्र तरी पाळावं लागतं जीवनात. कुठलं तरी एक पाळा. आणि आपले सगळे समाज, साधू संत धर्माला आधार देतात. नसल त्या अस्थिपरीच्या आयामात, पण ह्या आयामात तर आहे की नाही आपला पूर्ण परमार्थ आहे ना. म्हणूनच चाललेलं आहे सगळं. एवढा मोठा समाज आहे, सगळ्यांकडे वैभव आहे, गाड्या आहेत, घोड्या आहेत. प्रत्येकजण आपापला धर्माविषयी अनुदान, योगदान देत राहतात. त्याचा अभिमान आहे. तुम्ही बोंबलून काय करता? वासनिकाने एकच ठोका ठेवलाय, साधू असे साधू तसे. हे काय देवाने सांगितलं. दररोज मला कॉमेंट्स फोन येतात. तुम्हाला मी सांगत नाही, ते चरित्र ऐकून फोन येतात मला, बाबा. मग ते हे सांगायचा उद्देश असतो यूट्यूबच्या माध्यमाने, की जो तो करतो तो देवासाठी करत राहतो. धर्माला आधार देतात सगळे साधू मंडळी. त्यांना कळतं आपण काय करायला पाहिजे. पूर्ण अस्थिपरी नसेल, मग थोडी तरी असेल की नाही. हा धर्माधर दीजे. मग एर अभिमान स्वामी म्हणतात, असा अभिमान असला पाहिजे. आणि एर अभिमान तो नरकाद्वारक, तो अभिमान नसावा. अशा प्रकारे ही गोष्ट इथे थांबते. दंड